गरजेनुसार अनेक वस्तू तयार केल्या जातात। सेनादलाची गरज म्हणून दणकट अशी बुलेट ही मोटरसायकल तयार करण्यात आली। रस्ता कुठलाही असो, कसलाही असो, बुलेट तिथून जाणारच हे हळूहळू सर्वांना समजलं। 1970 ते 80च्या दशकामध्ये या गाडीनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलं। जिंदगी एक सफर चलना शामो सहर, ओ इसकी रफ्तार की बात है और ही, ये बुलेट मेरी जान मंजिलों का निशान। पण बुलेट वापरणं हे येरा गबाळ्याचं काम नव्हतं। दणकट शरीर यष्टी असलेली रांगडी व्यक्तीच ही गाडी चालवू शकत होती। त्यामुळे सुदृढ माणसाची मजबूत गाडी अशी या गाडीची ओळख निर्माण झाली आणि त्यामुळेच या गाडीभोवती आकर्षणाचं वलय निर्माण झालं। या गाडीचं फायरिंगच कोणत्याही माणसाला बुलेटचा दरारा दाखवून देतं। काळाच्या ओघात 100 सीसीच्या हलक्या फुलक्या गाड्या आल्या आणि बुलेट बोजड वाटू लागली। त्यामुळे बुलेटची मागणी घसरली। पण रॉयल एनफिल्डनं 2003 साली नव्या दमानं नव्या दिमाखात बुलेट गाडी बाजारात आणली। रांगडेपणा आणि मर्दानगीचं प्रतीक म्हणून या गाडीला कंपनीनं व्यवस्थित प्रोजेक्ट केलं। भारताची अर्थव्यवस्था मंदीचे चटके सोसत असताना त्याचा सर्वात मोठा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसला। त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक कंपन्या स्टॉक कपात, उत्पादन कपात करण्याबरोबरच विक्री वाढवण्यासाठी विविध योजना राबवताना दिसून येत आहेत। पण अशा परिस्थितीत रॉयल एनफिल्डच्या बुलेटची जादू मात्र कायम आहे। दणकट रुबाबदार गाडी अशी बुलेटची प्रतिमा अधिक ठळक करण्यासाठी कंपनीनंही विशेष प्रयत्न केलेत। तसंच अनेक चित्रपटांमध्ये डॅशिंग हिरोची गाडी बुलेट असल्यानं नवीन पिढीलाही ही गाडी आकर्षित करतेय। अशा अनेक कारणांमुळे बुलेटला पुन्हा सोन्याचे दिवस आलेत। तुम्ही जर उद्या उठून बुलेट घ्यायला शोरूम मध्ये गेलात तर किमान 6 महिने थांबल्याशिवाय तुम्हाला बुलेट मिळणार नाही। यावरूनच या गाडीची मागणी आणि लोकप्रियता दिसून येते। भारतामध्ये आता जो काही डिमांड आहे हायर सीसी बाईकमध्ये, त्याच्यामध्ये बुलेटला सगळ्यात जास्त आहे। 1.5 लाख गाड्या भारतामध्ये बुकिंग आहेत। साधारणतः महिन्याचं प्रोडक्शन आहे कंपनीचं 12,000 गाड्यांचं। तर आता त्यांनी ऑक्टोबरपासून नवीन एक प्लॅन चालू होतोय। तो जर प्लॅन चालू झाला तर बऱ्यापैकी थोडंसं वेटिंग कमी येईल आणि लोकांना लवकरात लवकर गाडी पण मिळेल। साधारणतः कोल्हापूरमध्ये 200 ते 250 गाड्याचं महिन्याचं बुकिंग आहे आणि आत्ता ह्या महिन्यापासून आम्हाला 150 गाड्यांचा सप्लाय चालू झाला आहे। तर थोडंसं आम्ही आता कंपनीला जे डिमांड केलेलं आहे की एक 200-250 गाड्या आम्हाला जर महिन्याला मिळाल्या तर बऱ्यापैकी लोकांना आपण 6 महिन्यामध्ये गाड्या अवेलेबल करून देऊ। कोल्हापुरात पूर्वी ठराविक व्यक्तींच्या दारात बुलेट दिसायची। आता मात्र अनेकांना या गाडीनं भुरळ घातली आहे। बुलेटचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी कितीही जुनी झाली तरी वेल मेंटेन असेल तर त्या गाडीला 1 लाखाहून अधिक रुपयांना खरेदीदार सहज मिळतो। त्यामुळे बुलेट म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी असंही म्हणावं लागेल। बुलेटवरचा प्रवास एक वेगळाच फील देतो असं अनेकांनी सांगितलं। कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर शहर याची संकल्पना आणि कल्पना ही अशी आहे की रांगडेपणा, पैलवानांचं शहर म्हणून ओळखलं जाते। या ठिकाणी बऱ्याच चांगल्या गाड्या किंवा बऱ्याच चांगल्या मोटरसायकली वापरल्या जातात। पण बुलेट हे वापरण्याचं कारण त्याचा मजबूतीपणा, दणकटपणा, तसेच त्या बुलेट वापरण्यामागचे जे उद्देश आहे की ह्याला रिसेल व्हॅल्यूसुद्धा चांगली मिळते। परत ह्याचे मेंटेनन्स हा 0 मेंटेनन्स आहे। बुलेट वापरणारा हा कोल्हापूर शहरामध्ये तगडा माणूस, दणकट माणूस हाच वापरू शकतो असा एक कन्सेप्ट आहे। सगळ्यात आवडती गाडी ही बुलेट आहे। बाकीच्या इतर गाड्या वापरून पाहितल्या, परंतु स्ट्रोक आणि जुन्या पद्धतीची ठेवण फक्त ह्या बुलेटमध्येच मिळणार। तेव्हापासून बुलेट गाडी ही सोडायची इच्छा होणार नाही कधी कोणाला। गाडीच्या आवाजावरतीच लोकांचं लक्ष केंद्रित होतंय। या गाडीचे मिस्त्री ठराविक आहेत। ते सुद्धा गाडी दुरुस्तीसाठी आल्यानंतर ती पूर्ण चकचकीत आणि ओके झाल्याशिवाय गॅरेजमधून बाहेर काढत नाहीत। बुलेट ही गाडी अशी आहे किती भी जुनी असून दे याला रिसेल व्हॅल्यू भरपूर आहे।
बुलेट ही वापरणारी दर्दी माणसीच बुलेट वापरतात. बुलेटला मेंटेनन्स खर्च ज़्यादा नाही आहे. बुलेटला मेंटेनन्स खर्च खूप कमी आहे. एक वेळा गाडीचं काम केलं की 7-8 वर्ष काम करायला लागत नाही. बाजारपेठेत दुचाकी गाड्यांची प्रचंड रेलसेल असताना आणि देशी विदेशी बनावटीच्या गाड्यांचे भरपूर पर्याय उपलब्ध असतानाही बुलेटला असलेली मागणी आणि तिची प्रतीक्षा यादीच या गाडीचं मूल्य अधोरेखित करते. तरुणाईसह मोठमोठे उद्योगपती, पोलीस, मिलिटरीतील अधिकाऱ्यांपासून एखाद्या जमीनदारापर्यंत अनेकांच्या दारात आजही बुलेट दिसते. कारण बुलेटचा रुबाब काही औरच. जर पेलवत असेल तर तुम्ही सुद्धा एकदा बुलेटवरून चक्कर मारा आणि त्यानंतर तुम्ही बुलेटच्या प्रेमात पडला नाही तर नवल. मार्केटिंगच्या या युगामध्ये कोणत्याही ब्रँडची व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी कंपन्या अक्षरशः कोट्यावधी रुपये खर्च करताना दिसून येतात. एकीकडे ही बाब असताना दुसरीकडे बुलेटसारखी काही उत्पादनं मात्र अत्यंत मोठ्या आणि चांगल्या दर्जामुळं मोठ्या प्रमाणात खपताना दिसून येतात. यामागचं नेमकं रहस्य काय आहे ते बुलेट चालवणाऱ्यांनाच माहीत आहे. ते जाणून घेण्यासाठी बुलेट चालवणं गरजेचं आहे. बिन्यूसाठी कॅमेरामॅन राहुल जगतापसह अमोल माळी.